सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. तर मित्रांनो, आज आपण गोव्यातले जे फेमस पॉईंट आहेत ते आज आपण बघणार आहे. आणि आज दिवसभरात जेवढे पॉईंट कवर होतील तेवढे आपण सगळे कवर करणार आहे. तर मित्रांनो, श्रीधरभाईची आंघोळ एकदम मजेत चाललेले आहे. तुम्हाला मी दाखवतो, बघा तुम्ही नुसतं. तुम क्या मिले आवाज लवकर मिळवतोय, आवाज लवकर मिळवतोय. मित्रांनो, श्रीधरभाईची एकदम मजा घेत आंघोळ करायला चालले. तर मित्रांनो, आवरून आपण आता जे गोव्यातले पॉईंट आहेत ते आपण बघणार आहे. तर भेटूया आवडल्यानंतर. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण तयार झालो आहे आणि आता आपण इथून बाहेर पडतो आहे. ब्रेकफास्ट वगैरे करून आपण साईट सीन करायला जाणार आहे. तर आता श्रीभाई गाडी काढतो, तर आता आपण गाडी काढून आता निघतो इथून. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आम्ही दोघे पण रेडी होऊन मस्त बाहेर पडलो आहे. लावतो की थांब, लावतो की 1000 वेळा सांगायला लागते तुला. तर मित्रांनो, मस्त मध्ये रेडी होऊन आम्ही दोघे पण बाहेर पडलोय. आणि आधी आपण ब्रेकफास्टसाठी थांबतोय, जे की गोव्याची लोकल डिश आहे रस ऑमलेट. तर ते आपण करून मग परत आपण साईट सीनसाठी बाहेर पडणार आहे. तर पहिले पेटपूजा फिर काम दूजा. तर आपण मित्रांनो मस्त मध्ये ब्रेकफास्ट करतो आता आणि मग आपण बाहेर पडतोय. याला सकाळी एखादं गाणं तोंडात राहिलं की दिवसभर राहते. नाही, ते तसंच होते. गाणं एकदा ऐकलं किंवा म्हणलं की नाही, तीच गाणं रिपीट तीच येते तोंडाचा. वरती सगळं राहिलं. आपल्याला ऑमलेट कुठं भेटायचं? कुठं भेटेल? तू खाल्लेच नाही त्या आधी? खाल्ले, पण ते पण रस्त्यात कुठं एकदम अचानक दिसलं आणि गेलो होतो. जरा बघ की कुठल्या साईडला गेलतास तरी? काय माहिती आता, एवढं गोव्याला काय नारायण, तुला सगळे रस्ते माहिती आहेत. रस्ता माहिती आहे, मग कुठं खाल्लो होतं ते माहित नाही. इथं भेटलं होतं एका दिवस. कुठं? ह्या कोपऱ्यावर बघूया की जरा उतर की, आणि उतरून विचार जरा इकडं तिकडं. इथं काय तर दिसते जरा वेगळं. जरा नाही, इथं नाही. तिथं बघ, तिथं जरा वाटतं मला. ऑमलेटच्या नादात पहिला परा रोड यायचा. इथं भेटणार आहे. विचार इथं वडापावच आहे. त्याला विचार, आणि जरी त्याकडे नसलं तर त्याला विचार की बाबा रोस ऑमलेट कुठे भेटेल आम्हाला. रस ऑमलेट आहे. रस ऑमलेट कहाँ पे मिलेगा? यूटर्न ओके, लेफ्ट साइड. ओके, थँक्यू. लेफ्ट साइडला आहे. यूटर्न घेत ना. तर मित्रांनो, रस ऑमलेट तर काही भेटलं नाही, पण आम्हाला पहिल्यांदा परा रोड लागला. तर आपण पहिला परा रोड बघूया. आगे गाड़ी आगे, जल्दी चढ़ेगा. मित्रांनो, अशा पद्धतीची शूटिंग या परा रोडमध्ये आपल्याला बघायला भेटते. तर खूप फेमस असं हे परा रोड आहे, जे की दोन्ही बाजूने कोकोनट ट्री आहेत आणि खूप सुंदर असे फोटोज पण येतात. सो सगळे
सगळ्या बाजूनी फोटोज वगैरे आपल्याला काढताना वगैरे दिसतात. पटापट गाड्या येतील त्याच्या मी जाऊ नाही. हा माझं झालं कुठे काही पटापट गाड्या बघतो पण माणूस गाड्या तर फोटोसाठी खूप शौकीन असणारे लोक पारा रोडला नक्की भेट देतात. तर तुम्ही बघू शकताय सगळे फोटो काढण्यासाठी खूप आतुरतेने आलेले आहेत. खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला ह्या पारा रोडला बघायला भेटतोय. मेन म्हणजे खूप मूवींचं शूटिंग या पारा रोडला झालेलं आहे, जे की लव यू जिंदगी, मलंग अशा अनेक मूवीचं शूटिंग या पारा रोडवरती झालेलं आहे. तेव्हापासून खूप गर्दी आपल्याला या पारा रोडला बघायला भेटते. तर गोव्यातलं सगळ्यात फेमस असं ठिकाणही आहे पारा रोड. रस्ता छोटा असल्यामुळे खूप ट्रॅफिक होते. तुम्ही हे बघा, तुम्ही हे बघू शकता मित्रांनो, खूप कंजेस्टेड रस्ता आहे. छोटा रस्ता असल्यामुळे ट्रॅफिक खूप होतं या रोडवरती आणि फोटो पण काढायला लोक येतात. त्यामुळे तर भरपूर असं हे आपल्याला बघायला भेटते. तर मित्रांनो, पारा रोडच्या दोन्ही बाजूला अतिशय सुंदर व्ह्यू असा एकदम आपल्याला बघायला भेटतो, जे की सगळे फोटो काढण्यासाठी या बाजूला पण येत आहेत सगळे. तर खूपच सुंदर असा व्ह्यू आहे, जे की पारा रोडच्या दोन्ही बाजूला आपल्याला बघायला भेटते. तर अशा तऱ्हेनं मित्रांनो आपण हा पारा रोड कंप्लीट केलेला आहे, जे की 1-1.5 किलोमीटरपर्यंत हा रस्ता आपल्याला चालायला लागतो आहे. तर खूप सुंदर असं दृश्य बघून खरं तर कंटाळा सगळा गेला, भारी वाटलं. तर तुम्ही गोव्याला आल्यानंतर या पारा रोडला एक वेळ नक्की अवश्य भेट द्या, जे की तुमचा गोव्यात आल्यानंतरचा खूप कंटाळा निघून जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण पारा रोड आहे तो बघितला आहे. त्यानंतर आता आपण जाणार आहे फॉन्टनसला. आणि ती रस ऑमलेट भेटते का बघ, नाही तर घे कुठेतरी, भूक लागल्या. ते भेटेल नाही भेटेल ते घे कुठेतरी, घ्यायला कुठं आल्ला तो रोज ऑमलेटच खायला म्हणून घे आता कुठे, भूक लागल्या खरंच. तर काय घावल ते घे. काय वडापाव भेटला, वडापाव काय भूक लागली तुला? खाऊ दे बाबा, भूक लागलेली आहे मला. इथं सकाळी खायचं होतं
त्या नादात गेलो तर जाता जाता घावला पारा रोड पहिला. म्हणलं आता पारा रोड करूया. आता फाउंटन असलं जायचं, मग खायचं कधी? पहिला घे काय तर खाव्या मग जाऊया. तो फाउंटन मध्ये जाऊन खाऊया. घे कुठं तरी, पण घे पहिले. आता इथनं किती लांब आहे फाउंटन? इथून 30 मिनिट. त्याच्या आधी बघूया कुठं काय भेटलं तर खाव्या, नाही जाऊ. बेइरादा रास्तों की बन गए हो मंजिले, वाटाण्याचा बोलताना. ती गाणं ऐकलीस तू? नाही. आज पोचणार का आपण? पोचतोय. तर मित्रांनो, भूक एवढी लागली आहे की ट्रॅफिकमुळे कधी पोचते असं झाले. काय माहित कधी पोहोचेल आपण. आता आता का काय? कधी पोहोचणार? नाही, मला बोलायचं नाही. का? गाडी चालून चालून जीव गेला माझा. तर मित्रांनो, आपण फाउंटन हाऊसमध्ये एंट्री केलेली आहे. सध्या आपण गाडी पार्क केली. आता आपण ब्रेकफास्ट करून फाउंटन हाऊसला जाणार आहे. चल. मित्रांनो, आपण फाउंटन हाऊस एरियामध्ये आलो आहे. तुम्ही बघू शकताय. श्रीबाई जाऊन थांबलाय पुढे. आता आपण इथं ब्रेकफास्ट करून परत फाउंटन हाऊसला बघायला जाणार आहे. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता खातोय. भेटू पुढच्या भागामध्ये. टिल देन स्टे ट्यून्ड.